नमस्कार मित्रांनो, निलेश चव्हाण थेट नेपाळला कसा गेला, गेल्या काही दिवसात पोलिसांना कसा चकवा दिला आणि वैष्णवी हगवणे हा केसेस आता काय होणार आहेत हे आपण या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत। चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल। पिंपरी चिंचवड पोलिसांनी अखेर वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील निलेश चव्हाणला नेपाळहून बेड्या ठोकल्या आहेत। निलेश चव्हाणचा पोलिसांनी शोध सुरू केल्यानंतर पुण्याहून दिल्लीहून गोरखपूर आणि तिथून नेपाळ गाठला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली। निलेश चव्हाण हा पोलिसांच्या हाती लागत नव्हता, परंतु तांत्रिक दृष्ट्या परिस्थिती त्याला आज बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 6 पथके निलेश चव्हाणचा शोध घेत होती। प्रामुख्याने गुंडा विरोधी पथक, गुन्हे शाखा युनिट आणि 4 सायबर पोलीस अधिकारी कर्मचारी शोध घेत होते। निलेश चव्हाण हा नेपाळ भारत सीमेवर 20 किलोमीटर आत असल्याची माहिती मिळाली होती। सायबर पोलिसांच्या मदतीने पिंपरी चिंचवड पोलीस तिथपर्यंत पोहोचले। निलेश चव्हाण हा भारतीय मोबाईल किंवा सिम कार्ड वापरत नव्हता, त्यामुळे त्याच्यापर्यंत पोहोचणे अशक्य झाले होते। निलेश चव्हाण नेपाळमधील सिम कार्डद्वारे तिथले इंटरनेट वापरत असे। अखेर सायबरच्या मदतीने पिंपरी चिंचवड पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले। तो एकटाच राहत होता, परंतु नेपाळमधील सिम कार्डद्वारे तो कुणाच्या संपर्कात होता याबाबत पोलीस तपास करत आहेत। वैष्णवी हगवणे यांचं 10 वर्षाचं बाळ त्यांच्याकडे होतं। हे बाळ आणण्यासाठी गेलेले कसपटे कुटुंबातील सदस्यांना निलेश चव्हाणने पिस्तुलीचा धाक दाखवून धमकावलं होतं। या प्रकरणी वारसे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अखेर याबाबत पोलिसांनी आणि प्रशासनाने हस्तक्षेप करत वैष्णवीचं बाळ कसपटे कुटुंबाच्या स्वाधीन केलं आहे। तेव्हा देखील अनोळखी व्यक्तीने ते बाळ रस्त्यावर कसपटे कुटुंबाला दिसलं होतं। वारजेसह बाधवन पोलिसात देखील निलेश चव्हाण विरोधात तक्रार देण्यात आली होती। पिंपरी चिंचवड पोलिसांकडून पुणे पोलिसांना निलेश चव्हाणला स्वाधीन केलं जाऊ शकतं। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आली आहे। निलेश चव्हाण यांच्याकडे चौकशी केल्यानंतर या प्रकरणात धागेदुरे कुठपर्यंत आहेत हे स्पष्ट होणार आहे। नेपाळमधून निलेश चव्हाणला अटक केल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांचं कौतुक होत आहे आणि ते कौतुक आम्ही सुद्धा आमच्या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत। तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।